भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही सविस्तर मुलाखत क्रॉस फायर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाहता येऊ शकणार आहे रात्री 7:56 पुढच्या बातमीकडे आता आपण वळूया। मुंडे घराण्यातली तिसरी कन्या राजकारणामध्ये आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। यशश्री मुंडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये आता यशश्री मुंडे आपल्याला दिसणार आहेत। पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या पाठोपाठ आता मुंडे घराण्यातल्या तिसरी कन्या असलेल्या यशश्री मुंडे या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये यशश्री मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या बहिणींसह 71 अर्ज दाखल झाले। बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।